त्याचं रेट एक्सप्रेशन आपल्याला इथं डिटरमाइन करायचं. थोडंसं ब्लर होईल, पण थोडा वेट करा, क्लिअर होणारच आहे. ओके, चला तर मग आता आपण एक्सप्रेशनला सुरुवात करतोय. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन. नाउ लुक ॲट हियर. लेट अस टेक अ सेकंड ऑर्डर रिएक्शन. लेट अस टेक सेकंड ऑर्डर रिएक्शन. आपण इथं एक सेकंड ऑर्डर रिएक्शन घेणार आहात. ये इट गिव्स प्रोडक्ट. याच्यापासून प्रोडक्ट तयार. आता समजा याचं जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे येच, ते म्हणजेच काय की ऍट टी इक्वल टू 0. ओके, तर ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे, समजा स्मॉल ए एवढा आहे, तर तेव्हा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन तर ऑब्व्हियसली 0च असणार आहे, कारण तेव्हा प्रोडक्ट तयार झालेला नाही. परंतु जेव्हा आपण म्हटलं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टी, एवढ्या टाइम नंतरचं त्या रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, समजा त्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्स ने कमी झालं. एक्स म्हणजे कमी होणारं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ए मायनस एक्स, आणि त्याच वेळेस प्रोडक्टचं वाढेल कितीने. जर रिएक्टंटचं एक्स ने कमी झालेलं असेल तर प्रोडक्टचं वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन हे देखील एक्सच असेल, म्हणजे 0 प्लस एक्स म्हणजे एक्स. ओके, आपण रिप्रेझेंट करत असताना याला ए 0 ने रिप्रेझेंट करताय व याला ए टी या सिम्बॉलने आपण इथं रिप्रेझेंट करताय. ओके, दिसतंय तुम्हाला क्लिअरली. बघा एकदा समजून घ्या व्यवस्थित. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऍट टी इक्वल टू 0. कालच्या फर्स्ट ऑर्डर मध्ये आपण सेम प्रोसिजर फॉलो केलेली होती. आता सेकंड ऑर्डर मध्ये पण तीच प्रोसिजर आहे, थोडा थोडा बदल आहे. त्यासाठी मी तुम्हाला प्रयत्न करायला सांगितलेला होता. मग चला पुढे चला. आता आपण जाऊयात. इथं बघा, बाय रेट लॉ. बाय रेट लॉ. रेट लॉचं काय म्हणणं आहे, फॉर द सेकंड ऑर्डर रिएक्शन रेट एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज आर इज इक्वल टू के इंटू ए टू द पॉवर 2. पॉवरला 2 का आले हे कळाले तुम्हाला. इथं मला बघू द्या, दिसतंय का ते. यस, सर्वांना दिसतंय क्लिअरली. यस, तर इथं पॉवरला 2 का आले. 2 येण्याचं कारण असं की ही रिएक्शन कोणती आहे, सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. दिस इज द सेकंड ऑर्डर रिएक्शन, म्हणून इथे पॉवरला काय आलेला आहे, 2 आलेला आहे. ओके, परंतु इथं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी ला आपल्याला जर काढायचं असेल तर आपण आर इज इक्वल टू के इंटू त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती लिहिताय, ए इंटू ए मायनस एक्स चा स्क्वेअर. दिस इक्वेशन नंबर फर्स्ट. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट असं लिहितो. त्याच्यानंतर बाय डेफिनेशन ऑफ आरओआर. आरओआर म्हणजे रेट ऑफ रिएक्शन. त्याच्या डेफिनेशन नुसार काय येते मला सांगा. रेट ऑफ द रिएक्शन इक्वल्स टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला आपण पर सेकंड म्हणतो. दिसतंय का, मला एकदा चेक करू द्या. दिसतंय. यस, बघा थोडस कॉल आला ना, थोडस कटतंय बघा थोडा वेळ. हा, आता दिसत असेल. आता पहा. यस, आर इज इक्वल टू डीएक्स बाय डी. आता जर आपण दोन इक्वेशन जर बघितले तर याच्यामध्ये एलएचएस सेम आहे. मग आता आपण इथं काय बोलू शकता की LHS is same, comma then RHS also becomes same. RHS also become same. RHS देखील कशी येईल, सेम येईल. मग आता तुम्ही तर काय करणार मला सांगा. सो दॅट व्हॉट वी कॅन राईट. LHS सेम आहे तर RHS देखील सेम येतात. मग हे आणि हे सेम आहे, मग उजव्या बाजू देखील आपण काय घेणार, सेम घेणार. सो therefore dx by dt इक्वल्स टू, हा ही झाली याची RHS. याची RHS का, k इंटू ए मायनस एक्स
ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत आलात सर्वजण. मला डबल डबल चेक करावं लागतंय. इथं बघा dx बाय dt इक्वल टू k इंटू ए मायनस एक्स स्क्वेअर एवढं इथं आलेलं आहे. मग आता याच्यानंतर आपण काय करणार मला सांगा बघू. हे आपल्याला हे इक्वेशन आता सॉल्व्ह करायचे. ते सॉल्व्ह करण्यासाठी dx बाजूला x टर्म आणणार आणि dt बाजूला एक्सच्या व्यतिरिक्तच्या टर्म आपण घेऊन जाणार. टीची तर टर्म इथं कुठं दिसत नाही, पण एक्सच्या व्यतिरिक्तच्या टर्म ह्या dt बाजूला जातात. चला तर मग फटाफट सांगा मला. dx अपॉन k डिवाइड मध्ये a मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इक्वल्स टू हे dt k च्या बाजूला जातो k इंटू dt. आता ह्याच्यामध्ये काही टी नाहीये, पण कॉन्स्टंट आहे, तो कुठेही ठेवला तर तेवढा काही फरक इथं पडणार नाही. मग आता आपण काय करणार आहात, ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करणार आहात. इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन, इंटिग्रेटिंग अबोव इक्वेशन. मग या इक्वेशनला जर आपण आता इंटिग्रेट करताय तर हे कसं होईल बघा बरं. हे असं आहे, याला आपण असं लिहू शकताय 1 अपॉन a मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx इक्वल्स इंटिग्रेशन ऑफ k इंटू dt असं तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर मग आपण काय करताय, पॉवरला 2 आहेत प्लस 2 ते न्यूमरेटरला गेल्यानंतर इथं काय होतील मायनस, काय होतील मायनस प्लस 2 चे मायनस 2 आणि इकडे काय उरलेलं आहे मला सांगा, इंटिग्रेशन ऑफ k इंटू dt. आता आपल्याला काढायचे याचं इंटिग्रेशन. याचं इंटिग्रेशन तुम्हाला इथं डिटरमाइन करायचं. मग आता मला सांगा बघू कसं तुम्ही इंटिग्रेशन याचं डिटरमाइन करू शकताय. एकदा दिसतंय का मला चेक करू द्या. यस दिसत आहे. आता मग बघा ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं. आता बघा इथं तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार, यूज किंवा सिन्स. फॉर्म्युला वापरायचा कोणता ते मी इथं सांगतोय बरं. बघा इथं सिन्स म्हणजे हे असतं इंटिग्रेशन ऑफ ax प्लस b त्याच्या घातांकाला जर n असेल तर याचं इंटिग्रेशन तुम्ही इंटिग्रेशन मध्ये पाहिलं असेल, आणि ज्यांनी पाहिलं नाही त्यांना आता एवढ्यावरनं ऍडजस्ट करून घ्यायचे. कसं आहे त्याचं इंटिग्रेशन ax प्लस b रेश टू इथं जो घातांक n आहे ना तो 1 न वाढतोय n प्लस 1 होतोय. चांगलं समजून घ्या बरं. तर अशा लिनियर टर्म असेल ax प्लस b 2x प्लस 3 3x प्लस 4 किंवा 2 मायनस 5x अशा कोणत्याही टर्म असू द्या, तर त्याचं इंटिग्रेशन काढत असताना त्याचा जो घातांक आहे ना तर तो 1 न वाढतो. तीच वाढलेली टर्म ही डिनॉमिनेटरला येते आणि एक्सचा जो कोइफिशियंट आहे ना तर तो डिवाइडला येतो आणि पुढे काय राहतं शिल्लक प्लस सी. हे तर दरवेळेस लिहावंच लागतंय. पुढे आपण त्याच्याबद्दल विचार करूयातच. त्याच्यानंतर अँड मागच्या वेळेस पण आपण काल बघितला होता हा फॉर्म्युला k इंटू dx असं जर असेल तर याचं इंटिग्रेशन येतंय kx प्लस सी. कळतंय सर्वांना. त्या सी ला आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट म्हणताय. जर अशा दोन दोन टर्म असतील तर दोन्हीसाठी एकच इंटिग्रेशन कॉन्स्टंट तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके चला तर मग आता दिसतंय का मला पुन्हा एकदा चेक करू द्या, कारण कधी कोणाला कॉल येईल काय सांगता येत नाही आणि कॉलिंग पण बंद करून ठेवता येत नाही, एरोप्लेन मोड करून ठेवा तर इंटरनेट चालत नाही. अशा अडचणीत काय सांगा तुम्हाला. आता मग मला सांगा याचं इंटिग्रेशन तुम्हीच सांगा. आता बघा घातांक 1 न वाढवायचा. सांगा बघू. सो देअरफॉर a मायनस एक्स घातांक 1 न वाढवायचा म्हणजे मायनस 2 प्लस 1. तेच मायनस 2 प्लस 1 हे डिनॉमिनेटरला येत आहेत आणि आणि हे a म्हणजे काय एक्सचा सहगुणक. a म्हणजे काय एक्सचा सहगुणक. तर इथं एक्सचा सहगुणक किती आहे मायनस 1 आहे. किती आहे मायनस 1. म्हणून मग आता इथे काय येईल बघा. ओके थोडीशी लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं बघा आता आला का उजेड. यस आता दिसतंय का पहा. आता दिसत असेल पहा. झालं. आता मग बघा हे झालं. हे काय केले कळालंय का बरं. बघा हा फॉर्म्युला इथे वापरलाय. पॉवर 1 न वाढवलाय, पॉवर 1 न वाढवलाय आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर काय केलंय, तीच टर्म डिनॉमिनेटरला येते, एक्सच्या कोइफिशियंटने डिवाइड केलंय. ओके, आणि दॅट इज इक्वल्स टू, आता तुम्ही मला सांगा, के चं इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू एक्स के एक्स येत आहे, तसं के चं इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू टी हे काय येईल, के टी, आणि पुढे आहे प्लस सी. एकदा समजून घ्या बरं, बघा बरं एकदा काय केलेलं आहे ते सर्वांच्या लक्षात आलंय का पहा. हा, दिसतंय याचा आन्सर आहे. बर, चला बघा एकदा, आता इथपर्यंत ही स्टेप सर्वांना कळालेली आहे का पहा. पॉवर -2 + 1, इथं -2 + 1. आता याच्या नंतर पुढे इथं काय होत आहे ते तुम्ही एकदा नीट समजून घ्या. आता आपल्याला -2 + 1 त्याच्या जागेवर मग आपण काय लिहू शकतोय, a - x त्याचा पॉवर -1 डिवायडेड बाय -1 आणि हे -1 इंटू -1 इक्वल्स टू इथं काय येते बोला, kt प्लस, काय आलेलं आहे, kt प्लस सी. दिसतंय तुम्हाला पलीकडे, पलीकडचं कुठपर्यंत दिसतंय मला चेक करू द्या, एकदम बॉर्डर पर्यंत गेलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतर पुढे इथं काय होईल बरं, ह्याचा पॉवर -1 आहे तर त्याला आपण छेदस्थानी आणून टाकूया. पॉवर -1 आहे त्याला आपण डिनॉमिनेटरला आणून टाकूया. हे -1 इंटू -1 म्हणजे +1, आणि वरचे जे आहे ना हे a - x त्याचा पॉवर मायनसच्या ऐवजी प्लस, आणि हे मायनस इंटू मायनस +1 हे तुम्ही कुठेही लिहिले तरी चालते. ओके, चला लाईट तर आता आलेली आहे त्याच्यामुळं झालं. आता बघा इथे काय झालं सांगा, हे काय केले कळाले का, -1 घातांक किती झाला, +1, आणि खालच्या मायनस इंटू मायनस यांचा गुणाकार +1, ते नाही लिहिले तरी चालते. ओके, आणि दॅट विल इक्वल्स टू, इकडं काय येत आहे, kt प्लस सी एवढा येत आहे. आता मग तुम्ही इथं काय सांगू शकता की बघा आता कालच्या सारखंच आपल्याला अगोदर सी ची व्हॅल्यू काढायची. ओके, अगोदर कुणाची व्हॅल्यू काढायची, सी ची. आपण याला वाटलंच तर इक्वेशन नंबर काहीतरी नाव देऊया, आणि आता आपण काय करूया की जर जर टाइम 0 असेल, बघा हा टाइम जर 0 ठेवला तर हे कॅन्सल होतात आणि आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळते, एवढं कळतंय आपल्याला. जर टाइम 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू देखील काय येऊ शकते, 0 येऊ शकते, कारण एक्स म्हणजे बदललेलं कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम 0 म्हणजे सुरुवात आहे. मग सुरुवातीला मात्र जो कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल होणार आहे तर तो बदल एक्झॅक्टली किती असणार, 0 असणार. आलं लक्षात. मग आता इथं सगळ्यात 1 अपाऊन सांगा बघू, a मायनस x ची व्हॅल्यू 0 दॅट विल इक्वल्स टू k इंटू 0 प्लस किती बरं, c. कळताय, म्हणजेच याची व्हॅल्यू इथं काय येते, 1 अपाऊन a इक्वल्स टू याची व्हॅल्यू 0 प्लस c म्हणजे किती आली, c. तर c ची व्हॅल्यू इथे आपल्याला काय मिळालेली आहे, 1 अपाऊन a एवढी व्हॅल्यू कोणाची आहे, c ची आहे. म्हणून आता पुट, तुम्ही तर काय म्हणणार, सो देअरफॉर पुट व्हॅल्यू ऑफ c इन इक्वेशन 3. त्या इक्वेशन 3 मध्ये आपण आता c ची व्हॅल्यू पुट करणार आहात. मग बघा आता काय आहे बरं इक्वेशन 3, हे पहा इक्वेशन 3 तिथे आहे, 1 अपाऊन a मायनस x इक्वल टू kt प्लस 1 अपाऊन a. तर हे झालं इक्वेशन. आपण इथं c ची व्हॅल्यू पुट केली. मग आता त्याच्यानंतर काय होणार सांगा मला, आपल्याला kt ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण kt या साईडला लिहूया. आता बघा +1/a या साईडला आल्यानंतर -1/a, तर इथं झालं 1 अपाऊन a मायनस x -1/a. किंवा आपण आता फायनली k चं एक्सप्रेशन असंही लिहू शकताय, t मल्टिप्लाय पूर्ण ह्याला डिवाइड, त्याला आपण असं पण लिहू शकताय इंटू 1 अपाऊन a मायनस x. a मायनस x म्हणजे at, असं तुम्ही त्याला लिहा. a मायनस x म्हणजे काय, at, आणि मायनस हे 1 अपाऊन स्मॉल a, त्याला आपण म्हणू शकताय a0. काय म्हणू शकताय, a0 म्हणजे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन.
आणि एटी म्हणजेच काय, टी एवढ्या टाइम नंतर येणार कॉन्सन्ट्रेशन. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर रेट कॉन्स्टंट, आणि याच एक्सप्रेशनला आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन असं इथं म्हणतायत. संपूर्ण इक्वेशन डिराईव्ह कसं केलंय हे तुम्हाला बघायचे, ह्याचे रिमार्क आपण बघणारच आहोत, हाफ लाईफचं पण एक्सप्रेशन आपण काढणारच आहोत. परंतु याच्यातल्या सर्व स्टेप्स एकदा तुम्ही चेक करून बघा. शेवटी इथं जागा संपलेली आहे म्हणून विचार संपला आहे असं नाही. तुम्हाला हे एकदा बघायचे, कारण मी आता हे कट करणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाचा विचार आपण इथे करणार आहोत. बघा बरे. चला पहा, एखादी स्टेप जर याच्यातली समजलेली नसेल तर आपण इथं आम्हाला विचारू शकताय. स्क्रीनशॉट काढायचा आहे. ओके, कळालंय का? कॉमेंट मध्ये सांगा. सर्वांच्या लक्षात आलंय? यस. समजलंय? प्रत्येक स्टेप्स एकदा बघा. एखादी कळाली नसेल तर मी रिपीट करतो. चला, समजलेलं आहे अशी प्रतिक्रिया आलेली आहे. आता मी हे कट करतोय, आपण याच्यावर थोडंसं आणखी पुढे जाऊ. आता बघा, आपल्याला हेच एक्सप्रेशन मी रिपीट एकदा लिहितोय. तर कसं आहे, फॉर दिस सेकंड ऑर्डर रिएक्शन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन इज लाइक दिस: 1 अपॉन टी इन ब्रॅकेट 1 अपॉन ए मायनस एक्स मायनस 1 अपॉन ए, अशी एक टर्म आहे. किंवा हेच एक्सप्रेशन आपण असं पण लिहू शकता, के इक्वल्स टू 1 बाय टी इंटू 1 अपॉन ए टी मायनस 1 अपॉन ए 0. तर हे एक्सप्रेशन देखील आपण इथं लिहू शकतो. आता मग बघा कसं आहे याच्यामध्ये, एटी म्हणजेच टी एवढ्या वेळेनंतर येणारा कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचं. ऑब्व्हियसली ए0 म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, टाइम 0 असताना येणारं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आणि स्मॉल टी म्हणजे टाइम पिरियड, तेवढा लागणारा वेळ. आणि केला आपण काय म्हणतायत, रेट कॉन्स्टंट असं म्हणतायत. कळालं? आता आपल्याला काय करायचंय, एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ, एक्सप्रेशन फॉर हाफ लाईफ ऑफ 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 सेकंड ऑर्डर रिएक्शन. कोणती रिएक्शन? सेकंड ऑर्डर रिएक्शन. त्याच्यासाठीचा तुम्हाला हाफ लाईफ इथं डिटरमाइन करायचा आहे. तर बघा आता व्यवस्थित समजून घ्या आपण कशा पद्धतीने एक्सप्रेशन काढतोय. आता इथं बघा, फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंटचं एक्सप्रेशन माहित होता. फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन काय माहित आहे तुम्हाला? के इक्वल्स टू, काय माहित आहे सांगा? के इक्वल्स टू 1 अपॉन टी इन ब्रॅकेट 1 अपॉन ए टी मायनस 1 अपॉन ए 0. माहिती आहे तुम्हाला हे एक्सप्रेशन? तर मग त्याचाच वापर तुम्हाला इथं करायचा आहे. सो हिअर आपण काय म्हणू शकताय की जर जर एटीचं कॉन्सन्ट्रेशन जर इनिशियलच्या अर्ध असेल तर येणारा जो टाइम आहे त्याला तुम्ही टी हाफ असं म्हणताय. येणारा जो टाइम आहे तर त्याला आपण टी हाफ असं म्हणताय. मग बघा बरं, आता तीच व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. सो दॅट फॉर के इक्वल्स टू 1 अपॉन टी च्या जागेवर तुम्हाला काय घ्यायचंय? टी हाफ. बघा दिसते का? मला एकदा चेक करू द्या. येस, दिसतात. पुढे चला, आपल्याला काय ठेवायचे? एटीची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे ए0 अपॉन 2. एटीची व्हॅल्यू जर ए0 अपॉन 2 असेल तर तेव्हा येणारा जो टाइम आहे त्याला आपण टी हाफ म्हणताय, मायनस 1 अपॉन ए0. आता हे डिवाइडचे 2 वर गेल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये टी हाफ इकडे पण एक्सचेंज करा, कारण आता इथला मेन हिरो टी हाफ असणार ज्याचा आपल्याला एक्सप्रेशन काढायचे.
टी हाफला इकडे घेऊन या, काय होईल? टी हाफ इक्वल्स टू 1/k इंटू डिवाइडेड 2 वर गेल्यानंतर मल्टिप्लाय एच मायनस 1/h झालं. आता इथं बघा, सो देअरफॉर 1/k ए झिरो वरती ऍज इट इज, आणि यांची वजाबाकी 2 - 1 म्हणजे किती आले? 1च. म्हणजे फायनली आपण हाफ लाईफ पिरियडचं एक्सप्रेशन इथं काय सांगू शकताय? टी हाफ इज इक्वल टू 1 वरती फक्त 1 आणि अपॉन खाली काय? ए झिरो इंटू के किंवा के इंटू ए झिरो, किंवा आपण हे एक्सप्रेशन असं लिहू शकता काय बरं? सो देअरफॉर टी हाफ इज इक्वल्स टू 1/a0, त्याला आपण स्मॉल ए असं पण लिहिता येतं, ए इंटू के असं पण आपण इथं सांगू शकता. तर हे कोणासाठीचं एक्सप्रेशन झालं? हाफ लाईफ पिरियड फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन. म्हणजे दॅट इज आपण इथं एक गोष्ट सांगू शकतो की इथला जो हाफ लाईफ पिरियड आहे तर तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जेवढं एखाद्या रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जास्त येईल तेवढा त्याचा हाफ लाईफ जो आहे तो कमी येतो. जेवढं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा हाफ लाईफ कमी, आणि जेवढं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कमी तेवढं त्याचं कॉन्सन्ट्रेशन अर्ध करण्यासाठी लागणारा वेळ हा जास्त लागतो. दिस इज फॉर सेकेंड ऑर्डर रिएक्शन. जितना ज्यादा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन होगा उतना कम उसका हाफ लाइफ होगा. ये बात आपको ध्यान में रखनी. ओके, बघा बरं इथपर्यंतचे पॉइंट लक्षात आलेत का? ते एक्सप्रेशन कम्प्लिटली कशा पद्धतीने डिराईव्ह केलंय हे देखील तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी बघायचं आहे. बघा, समजून घ्या आणि याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा. काढा पटकन. 1 2 3. 1 2 3 आ गया स्क्रीनशॉट. झालं. आता मी हे कट करतोय. आता आपल्याला फायनली झिरो ऑर्डर साठी हे सगळं बघायचं. फॉर द झिरो ऑर्डर सेम प्रोसिजर असणं, त्याचे मी तुम्हाला हिंट सांगितली तरी बी काम इथं होऊ शकत आहे. पण थोडस जरा इंटिग्रेशनचा जो भाग आहे ना तर तो आपल्याला इथे व्यवस्थित अशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे. नंतर आपण तिन्हीचं एकत्र करून त्याच्यावर एक्झाम्पल इथं बघणार. सो नंबर थर्ड इज फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. आता इथं आपण घेऊयात, लेट अस टेक अ झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, लेट अस टेक झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे त्या रिएक्शनचा रेट रिएक्टंटच्या कोणत्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसतो. तुम्ही रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कितीही वाढवा, कितीही कमी करा, तर रेट हा डिपेंड नाही. म्हणजे रेट हा कॉन्सन्ट्रेशनवर पण डिपेंड नाही, टाइमवर पण डिपेंड नाही. किती वाढवा, किती कमी करा, त्याच्या रेटवर काहीही परिणाम होणार नाही. दिसतंय का? यस. आता मग बघा इथं लेट अस टेक अ झिरो ऑर्डर रिएक्शन. ए इट गिव्स प्रोडक्ट. किती वाढवा याचं कॉन्सन्ट्रेशन रेट हा जेवढ्याला तेवढाच राहणार आहे. अशा पद्धतीच्या रिएक्शनला आपण म्हणताय झिरो ऑर्डर रिएक्शन. आता इथं बघा या ठिकाणी कसं आहे, याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सेम पॅटर्न आपण इथं वापरूया. त्याच्यामुळे मी आता जास्त काही इथं लिहित नाही. ए आहे, इसका झिरो आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी, याचं किती? ए मायनस एक्स, आणि याचं किती? एक्स. याला तुम्ही ए झिरो म्हणताय व याला तुम्ही काय म्हणताय? ए टी असं म्हणताय. ओके, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इक्वल टू झिरो झालं, आणि हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. टी एवढा कालावधी तिथं कव्हर झालेला आहे, आणि तेवढ्या कालावधीनंतर येणारं हे रिएक्टंटचं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. मग आता बघा या ठिकाणी कसं आहे, आपण इथं काय सांगू शकता की बाय रेट लॉ किंवा रेट एक्सप्रेशन आपण इथं काय म्हणताय की आर is equal to k into concentration of A to the power 0. इथं पॉवर 0 येतो, मी जरा 0 मोठे लिहितो.
पॉवर 0 येतोय म्हणजे हे रिएक्शन 0 ऑर्डर आहे. आपण फर्स्ट ऑर्डर मध्ये बघितलं इथं पॉवर 1 आला होता. सेकंड ऑर्डर मध्ये बघितलं इथं पॉवर 2 आलेला होता. दिसतंय ना सर्वांना? यस. पॉवर इथं 2 आला म्हणजे सेकंड ऑर्डर, 0 आले म्हणजे 0 ऑर्डर. आणि याच्या पॉवरची व्हॅल्यू 0 आले म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 येते. म्हणजे इथं फक्त उरतंय किती? R इक्वल टू K, कारण सिन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर 0 याची किंमत 1 आहे. ओके, याला आपण ठळक मध्ये सिन्स असं म्हणतो. तर मग आता R इज इक्वल टू K आलंय. थोडं इकडे लिहितो मी. R इक्वल टू K, ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट असं आपण नाव देऊ. समजलंय तुम्हाला? आता आपण इथं काय बोलणार की बाय डेफिनेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन, बाय डेफिनेशन ऑफ रेट ऑफ रिएक्शन काय सांगू शकताय बरं तुम्ही? R इक्वल टू dx बाय dt अशा पद्धतीने आपण इथं सांगू शकताय. सो गिव्ह दिस इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्ही इथं लगेच बोलणार की फ्रॉम 1 and 2 इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय मुद्दा आपण उचलणार? डाव्या बाजू सारख्या तर उजव्या बाजू पण कशा येतील? सेम येतील. बघून घ्या उजव्या बाजू तुम्ही आता राईट साइड बघून घ्या कसं आहे. इकडं राईट साइड dx बाय dt, तिकडं राईट साइड k, म्हणजेच dx बाय dt इक्वल्स टू काय आलेला आहे? k आलेला आहे. कळालंय? म्हणजेच आता हे एक्सप्रेशन कसं होईल मला सांगा. इथं ना x ची टर्म आहे ना t ची टर्म आहे, फक्त dt ला इकडे घेऊन चला. dx इज इक्वल टू इकडे काय होईल सांगा? k इंटू dt एवढा आलाय. आता आपण या इक्वेशनला नेहमीप्रमाणे इंटिग्रेट करणार. ओके, तसं तुम्हाला करता येऊ शकतंय, पण तरी पण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला हा थोडासा काही जणांना अननोन असू शकतो. त्याच्यामुळे मी जरा हे समजावून सांगतो. तर हे इक्वेशन आपण इंटिग्रेट करूया. इंटिग्रेटिंग above equation. So what we get here? Integration of dx equals to integration of k into dt. ओके, आता इथे सिन्स इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण लिहूया. इंटिग्रेशन ऑफ dx किती येत आहे? x प्लस, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. आता नुसतं dx आहे म्हणजे इथं 1 आहे. 1 चं इंटिग्रेशन x, तसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून 1 चं इंटिग्रेशन x. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ k इंटू dx हे तर आपल्याला माहितच आहे. ते येतं kx आणि जर k इंटू dt असेल तर ते येईल kt. ओके, कळतंय? तर मग तेच इथं वापरा. इंटिग्रेशन ऑफ dx सो देअरफॉर ते किती आलं? x आणि इंटिग्रेशन ऑफ k ते येतं kt प्लस c. कळतंय? त्याला तुम्ही इक्वेशन नंबर थर्ड असं नाव द्या. इक्वेशन नंबर काय बरं? थर्ड. काय केलं समजलंय का? बघा बरं एकदा. मी एकदा दिसतंय का चेक करतोय. ओके, काय केले लक्षात आलंय तुमच्या? इंटिग्रेशन एकदा व्यवस्थित बघून घेणे. x इज इक्वल टू इथे बघा ही याचं इंटिग्रेशन dx चं इंटिग्रेशन येतं x आणि हे जे c आणि c आहेत ना ते कॉमन आपण दोन्हीसाठी लिहिलेले आहे. हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट वेगळा. काही जण म्हणतील दिसायला तर सारखे दिसायला लागले की त्यांना उडवून, परंतु हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामुळे त्या दोन्हीसाठी आपण एक कॉन्स्टंट या ठिकाणी लिहिलेला आहे. मग आता मला सांगा पुढे इथं काय होऊ शकतं? हा आहे x. आता इथं तीच गोष्ट t इक्वल टू 0 x इक्वल टू ऑल्सो 0. x ची व्हॅल्यू देखील 0 येईल. मग x च्या जागेवर जर तुम्ही 0 लिहिताय तर इकडे काय येईल? k इंटू 0 प्लस c, म्हणजे सगळ्याच्या सगळं 0 होऊनच चाललेलं आहे. म्हणजे c ची व्हॅल्यू इथे काय आलेली आहे? 0. मग तुम्ही इथं काय करणार? पुट c इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 3. आपल्याला ते इक्वेशन 3 मध्ये आता पुट करायचे. c ची व्हॅल्यू 0. चला मग घ्या इक्वेशन 3. x इज इक्वल टू kt प्लस 0. kt प्लस 0 म्हणजे सो देअरफॉर kt ची व्हॅल्यू फक्त आणि फक्त काय येईल? x येईल. kt प्लस 0 म्हणजे kt आणि त्याची व्हॅल्यू आहे x. आपल्याला एक्सप्रेशन काढायचे k चं. दिसतंय? अरे रे सच. बघा आता हे कधी कट झाले काय माहिती. कॉल करणारे बिना या टाइमिंगलाच करतात बघा. चला आलेत का सगळेजण रेंज मध्ये? बघा kt इक्वल टू x असं एवढं इथं आलेलं आहे. हे kt इक्वल टू x. बघा सगळेजण समजून घ्या. कदाचित इथून पुढे कट झाला असेल. टाइम 0 तर x ची व्हॅल्यू 0 हे कळतंय आपल्याला. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0, टाइम ची व्हॅल्यू 0 आणि प्लस c आहे.
सीची व्हॅल्यू इकडे काय आलेली आहे 0 आलेली आहे. मग आता बघा सीच्या जागेवर आपण इकडं 0 लिहिलंय. दिसतंय का पहा. पुन्हा एखाद्याचा कॉल यायचा आणि कटायचं ते. मग आता मला सांगा के इक्वल्स टू काय मिळालंय x अपॉन टी. एक्स म्हणजे बदललेलं कॉन्सन्ट्रेशन. आता ते जर आपल्याला थोडं स्टँडर्ड भाषेत लिहायचं म्हटलं तर बदल कितीचा झालाय. अगोदर 100 होता नंतर 80 झाला. म्हणजे बदल कितीचा झाला 20चा. म्हणजे 100 मायनस 80 याला म्हणायचं बदल. म्हणजेच काय सिन्स एक्स म्हणजे बदल आणि तो आपण कसं काढणार अगोदर किती होतं नंतर किती झालं त्यांच्यातला डिफरन्स. अगोदर किती होतं आणि नंतर किती झालं त्यांच्यातला डिफरन्स याला आपण म्हणतायत एक्स. तर a0 मायनस एटी. मग आता इथं एक्सच्या जागेवर जर आपण तेवढं लिहिलं तर a0 मायनस एटी अपॉन स्मॉल टी हे एक्सप्रेशन कशाचं झालं मला सांगा रेट कॉन्स्टंटचं फॉर 0 ऑर्डर रिॲक्शन. कळतंय सर्वांना. तर बघा एकदा समजून घ्या बरं. तुम्हाला हे पूर्ण एक्सप्रेशन डिराईव्ह केलेलं कळालेलं आहे का ते एकदा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. फटाफट सांगा तुम्हाला हे पूर्ण एक्सप्रेशन काय केलंय हे समजलंय का. प्रत्येक स्टेप एखादी स्टेप जर नसेल कळाली तर तुम्ही मला सांगा इथं. आय विल एक्सप्लेन. मी हा भाग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. इथपर्यंत कळालंय का समजलंय का ते पहा. ओके थँक्यू व्हेरी मच. आता बघा लास्ट एक होमवर्क मी तुम्हाला इथं सांगतोय. होमवर्क हाफ लाईफ पिरियड एक्सप्रेशन हाफ लाईफ पिरियड कुणासाठी फॉर 0 ऑर्डर रिॲक्शन 0 ऑर्डर रिॲक्शन. तर ते एक्सप्रेशन तुम्हाला काढायचं. एक्सप्रेशन काढणार आहात आणि लगेच तुम्ही सेंड करणार. प्रत्येकांना कंपल्सरी हे काम करायचं आहे. ओके जे मुलं रेकॉर्डिंग बघतायत तर त्यांना देखील हे एक्सप्रेशन तयार करून मला आज संध्याकाळपर्यंत पाठवायचे. ओके ज्यांचे यांचे असे एक्सप्रेशन किंवा जे लोक प्रॅक्टिस काम करणार नाहीत करत नाहीत अशांना मात्र याच्यातनं डिलीट आम्ही करणार आहोत. या टीच मिंट ऍप मधनच आम्ही रिमूव्ह करणार आहोत. हे लक्षात ठेवा. प्रत्येकांना प्रयत्न करायचा. चुकू किंवा बरोबर काय ना काहीतरी प्रयत्न करून तुम्हाला पाठवायचे. त्याच्यातला जो भाग जमत नाही तो सांगायचा. पण नुसतंच रिकामा ऍप मध्ये आहात काय बघितलं तर बघितलं नाही बघितलं अशा प्रकारच्या लोकांना आपण ह्या ऍप मध्ये ठेवणार नाहीत. हे एक्सप्रेशन तुम्हाला तयार करायचे. जस्ट फक्त काय करायचे तुम्हाला की त्याच्यामध्ये फक्त पुट करताना a0 ची व्हॅल्यू a0 नाही at च्या जागेवर a0 अपॉन 2 लिहायचे. तर तेव्हा t ची व्हॅल्यू किती येते t हाफ. एवढं तुम्हाला याच्यात ठेवून तुम्हाला टी हाफचं एक्सप्रेशन काढायचं. जमेल का सर्वांना बघा बरं एकदा तुम्हाला कितपत जमेल हे. किती जणांना जमेल कॉमेंट बॉक्स मध्ये यस सांगा. जमत असेल तर यस. ओके किती जण तयार आहेत रेडी. व्हेरी गुड व्हेरी गुड गुड. तर बऱ्याच जणांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. रोहन खेत्रे साहेबांचं काय म्हणणं आहे पंजा यस का नो. रोहन खेत्रे यस. हा ओके कळालंय. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता इथं स्टॉप करतोय आणि उद्या आपण ह्या तिन्हीवर रिव्हिजन आणि याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स बघणार आहोत. थोडस लॉक टेबल मात्र तुम्हाला उद्या समोर ठेवायचे. ते बघायचं कसं हे जरी माहित नसेल तरी पण थोडासा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे थोडक्यात सांगेल नंतर आपण स्पेशल पिरियड लॉक टेबलवर ठेवणार आहोत. ओके तर थांबू का मी आता. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे आणि आपण इथं थांबूया. k इज इक्वल टू a0 अपॉन 2 आलंय का a0 अपॉन t हाफ इज इक्वल टू a0 अपॉन 2k येत आहे. ओके चला स्टॉप.